ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। दिल्ली स्फोट प्रकरणामध्ये केंद्रीय गृहमंत्री शहांनी NIAला सोपवलं। दिल्ली स्फोट प्रकरणाचा तपास लवकरात लवकर करा, शहांच्या सूचना। दिल्लीमध्ये स्फोट घडवणाऱ्यांना सोडणार नाही, दोषींना कठोर शिक्षा देणार। दिल्ली स्फोटाच्या घटनेनंतर पंतप्रधान मोदींचा इशारा। दिल्लीमधील स्फोटात 9 जणांचा मृत्यू तर 30हून अधिक जण जखमी। 7 जणांचे मृतदेह कुटुंबियांना सोपवले। इतर मृतदेहांची ओळख पटवणं सुरू। दिल्लीमधील लाल किल्ल्याजवळील स्फोटाची घटना हृदयद्रावक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून शोक व्यक्त। जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना। दिल्लीमधल्या स्फोटात व्हाईट कॉलर मॉड्यूल कनेक्शन, स्फोटाळी उमर, आदिल, मुजम्मिलसह शाहीन आणि मोहिद्दीन या 5 डॉक्टरांचा संबंध असल्याचं समोर। I-20 कारमधील ड्रायव्हिंग सीटवर दहशतवादी डॉक्टर उमर मोहम्मद असण्याची शक्यता। DNA चाचणी करून कारमधील तो मृत प्रवासी डॉक्टर उमर आहे का याची पुष्टी केली जाणार। फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूलचा प्रमुख सदस्य उमर मोहम्मद सध्या फरार। तपास यंत्रणा शोध घेत असल्याच्या भीतीने उमर यानेच ब्लास्टचा कट रचला। कारमध्ये डिटोनेटर लावून स्फोट घडवून आणला, सूत्रांची माहिती। दिल्ली स्फोट प्रकरणातील कार आमची नाही, आमची गाडी अजूनही घरातील पार्किंगमध्ये, उमरच्या परिवाराचा दावा। उमरनेच I-20 कारचे पैसे दिल्याची माहिती। उमरची आई पोलिसांच्या ताब्यात। दिल्ली स्फोट प्रकरणी उमरच्या दोन्ही भावांची चौकशी। उमरच्या भावाकडनं 18 मोबाईल जप्त, सूत्रांची माहिती। दिल्लीमध्ये स्फोट फिदाईन हल्ला असल्याची शक्यता। स्फोट होण्याच्या 3 तासाआधी I-20 कार सुनहरी मशिदीजवळ पार्किंगमध्ये उभी होती। पार्किंगमधून कार बाहेर पडल्यावर अवघ्या 4 मिनिटांनंतर स्फोट। POC चेक करताना कारमध्ये 3 लोक। दिल्लीमध्ये स्फोटाच्या 3 तास आधी कार लाल किल्ल्याजवळ उभी होती। दिल्ली पोलिसांच्या CCTVमधून उघड। दिल्ली स्फोटामध्ये अमोनियम नायट्रेट, डिटोनेटर आणि फ्युएल ऑइलचा वापर। प्राथमिक तपासामध्ये माहिती उघड। दिल्ली पोलिसांनी फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूलबद्दल माहिती मागितली। हरियाणाच्या फरीदाबादमध्ये मोठ्या दहशतवादी गटाचा पर्दाफाश करत 7 जणांना अटक। डॉक्टर उमरच्या घरातून 300 किलो RDX जप्त। मूळ मालक मोहम्मद सलमानकडनं घेतलेली कार नदीमने फरीदाबादमधील कार डीलरला विकली। नंतर कार डीलरनं कार पुलवामामधल्या तारिकला विकली। त्यामुळे पुलवामाचा स्फोटाशी काही संबंध आहे का, पोलिसांकडून चाचपणी। दिल्लीमधील पहाडगंज उड्डाण पुलाजवळ पोलिसांकडनं तपासणी। फॉरेन्सिक टीमकडून इमारतीच्या एका छतावरून काही साहित्य जप्त। दिल्लीमधील भीषण स्फोटाचा नवीन व्हिडिओ समोर। स्फोट होताच मोठा आवाज आणि आगीचे लोट। स्फोट झाल्यानंतर नागरिकांची धावपळ, भयावह दृश्य समोर। दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाकडून मार्गाचे CCTV मॅपिंग। I-20 कार लाल किल्ल्यावर कशी पोहोचली याची CCTV मॅपिंग सुरू। दिल्लीमधील स्फोटानंतर राज्यभरामध्ये पोलीस अलर्ट मोडवर। शिर्डीला येणाऱ्या वाहनांची पोलिसांकडनं कसून तपासणी, तर अंबाबाई मंदिर परिसरात देखील सुरक्षा वाढवली। मिनी विधानसभेतही भाजपला सगळ्यात मोठा पक्ष बनवण्यासाठी प्रयत्न करा। महायुती जिंकली पाहिजे हे उद्दिष्ट ठेवून काम करा, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भाजप नेत्यांना सूचना। मुंबई महापालिकेमध्ये 61 जागा ओबीसींसाठी आरक्षित। ठाकरेंच्या शिवसेनेच्या विनोद घोसाळकरांना आरक्षण सोडतीचा फटका। तेजस्विनी घोसाळकर यांचा मतदारसंघ मागासवर्ग प्रवर्ग म्हणून आरक्षित। राज्यामध्ये सर्पकार परिस्थिती निर्माण। 3 साप प्रत्येकाची शेपूट प्रत्येकाच्या तोंडात अशी स्थिती। सगळेच एकमेकांना गिळायला बसलेत, उद्धव ठाकरेंची जहरी टीका। अजित पवारांना यावेळी मोदीही वाचवू शकणार नाहीत। पार्थ पवार प्रकरणानंतर अंजली दमानी यांचा इशारा। मेघदूत बंगल्यावर बावनकुळेंची भेट घेतली। उद्या सकाळी मोठा गौप्यस्फोट करणार। बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील दुपारी 3 वाजेपर्यंत 60% मतदान। 122 जागांसाठी 1302 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। कोल्हापुरातील बिबट्याला पकडण्यामध्ये वन विभागाला यश। बिबट्याने 2 ते 3 जणांवर हल्ला केल्याची माहिती। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर ब्रीचकंडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू, तर वडिलांची प्रकृती स्थिर, सुधारणा होते। ईशा दयोल यांची पोस्ट। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।